हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मग आज आम्ही चाललो आहोत आंबोली घाटातील अतिशय प्रसिद्ध अशा ठिकाणी. तर ते आहे हिरण्यकेशी. आता आंबोली घाटामध्ये तर म्हणजे बघण्यासारखे पर्यटनासारखे असे खूप सारे ठिकाणे आहे, पण त्याच्यापैकीच म्हणजे पर्यटकांना आकर्षित करणारं असं कोणतं ठिकाण असेल तर त्यापैकीच हिरण्यकेशी हे देखील. आंबोलीमध्ये सर्वात मोठा जो प्रसिद्ध असा धबधबा आहे, त्याच्यानंतर जर पर्यटकांचं मन म्हणजे कुठे आकर्षित होत असेल तर मग ते आहे एकमेव ठिकाण हिरण्यकेशी मातेचं मंदिर. खरं तर पावसाळ्यामध्ये तिथे प्रचंड अशी गर्दी असते आणि मग आम्ही आता चाललो आहे म्हणजे हिवाळा थंडीच्या दरम्यान आम्ही चाललो आहे, त्यामुळे आम्हाला काही एवढी अशी गर्दी तिकडे मिळाली नाही. खूप शांत अशी जागा आहे. खरं तरी इथे आल्यावरच म्हणजे मनाला इतकं आत्मिक समाधान मिळते ना. या ठिकाणाला बघून तर असंच वाटतं की निसर्ग देवतेची खूप मोठी कृपा आहे या जागेवरती. चारी बाजूंनी हिरवळीने नटलेलं घनदाट असं जंगल, संथ गतीने खळखळ वाहणारं धबधब्याचं पाणी, पक्ष्यांची किलबिल, थंडगार अशी वातावरणामधील प्रसन्नता आणि मग त्याचबरोबर मावळतीला आलेल्या सूर्यनारायणाचं जवळून दर्शन, हे सर्व बघताना अनुभवताना खरं तर असंच वाटतं की स्वर्ग सुख हे जणू काय वेगळं. सिंदूर ठीक आहे. आता खूप चांगलं येते. मी बोलली बहिणीला साडी मस्त वाटते वाईनची. अनु बघते चिमणी. अय्या श्रेयू पण बघतोय. श्रेयू हिरण्यकेशी अय्या असं का जाईल आता धावून. ते माणसं दिसली की आमच्या पीजीच्या इथे खूप आहेत झाडावर, खिडकीवर रोज येतात. हसत नाही काय नाही. नको देऊ कशी हसते का चिमणे. होय आप्पासाहेब इलो आम्ही जाऊ नको येताव. मम्मी जात अजूनही नाही चालायचं. तुम्ही आलेले का? आता जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर असा पायी प्रवास करत आम्ही सर्व हिरण्यकेशी मातेच्या मंदिराजवळ निघालो होतो. हे काकीचे भाऊ सगळे इथेच राहतात आंबोलीच्या. तो आपण आलो ना त्याच्यानंतर बंगले नाही ते मंदिरासारखं तिकडे नाही अप्पारावर पोहोचला. नाही नाही मी आधी व्हिडिओ सगळे ऐकते पूर्ण डायरेक्ट कट करते. ते वॉटर क्लिअरिटी किती छान वातावरण आहे ना. असं वाटतं ते पाऊस पडणार आहे ना. हे अनु बोलवते ती. अनु मला बोलवते. अनु आय लव्ह यू. काय ते रामदराला आल्यासारखं वाटलं मला. तुम्ही गेले होते ना. हा श्री हिरण्यकेशी देवस्थान आंबोली. आता मी कुठले कसे काय काय बापरे.
हे मंदिर उघडत नाही महाशिवरात्री अय्या, फक्त महाशिवरात्रीला उघडतात. पूजेला कसा आहे का आतमध्ये पिंड आहे वाटते शंकराची. लागेल लागेल हे पिंड आहे. आतून हे झालंय आतून हे झालंय प्रकट झालेलं आहे ना. हा ते बघ आजूबाजूला कसं आहे. गोडतो ना श्रेयू श्रेयू मस्त वाटतं थंड. ती अनु झेप घेते खाली. अगं तेच ना. अहो नको नाही काय सर्दी झाली आहे. थंड एकदम. एक एक दाखवता मग तो ऐकतच नाही. ते गायचे ते फोटो अरे बाबू चला चला. हा 1 मिनिट आहे. हा हो सगळं घेतलं. वर शंकराची पिंड आहे. व्ह्यू काय दिसतोय ना. घ्या बिस्किट. ते कितीचं 12 किती पाहिजे असली हा यूट्यूब चॅनल घेऊन जातो मग तुमच्या आधी पिकअप करतो. हे 4 घ्या 40 करा 10 रुपये देतो. हो चालेल. तुमचं गाव कुठलं. कलंबी. कॉलंबिस 5 ते होय 5 ते बरोबर. कॉलंबिसला 5 आहेत जास्त. 5 ते. हे घ्या हां तर ही कथा कशी वेंगुर्ला बाहेर आला. वेंगुर्ला वजराट. हो वेंगुर्ला माहिती वाटत. वेंगुर्ला तालुक्यात वजराट छोटं तुम्ही सावंतवाडी जसं हे गाव आहे तशी वजराट म्हणून गाव आहे. त्या वजराट गावचे पेंडसे भटजी रामकृष्ण विनायक पेंडसे त्या भटजींचं नाव. त्या भटजींना 1938ला भारत पाकिस्तान कराची बाँड्रीवरनं सँड्युल नावाच्या ऋषींनी ही जागा दाखवली. सँड्युल ऋषी ते त्या काळात ओगळे आणि पेंडसेचे 2 ब्राह्मण मसाल्याचे पदार्थ विकायला गेलेले. मसाल्याचे पदार्थ म्हणजे लवंग मिरी वगैरे म्हणजे देश स्वतंत्र होण्याच्या आधी देश स्वतंत्र 10 वर्ष. तर त्यांना त्यावेळी सँड्युल नावाच्या ऋषीने सांगितलं आंबोलीला जा. पूर्व दिशा सांगितली. पूर्व दिशेला जा. तिथे स्वयंभू लिंग आहे ते शोधून काढ. त्यावेळी त्या गावठणवाडीपासून इथपर्यंत रोड नव्हता. पायवाट पण नव्हती. त्या भटजीने पायवाट करत आले आणि ते शोधून काढलं. त्यावेळी इथे कोणी येत नव्हतं. पुरं जंगल होतं. भयानक जंगल होतं. अशा वेळी ते भटजी आले. त्या देवस्थान अशा ओपनमध्ये होतं आता हे बांधून 17-18 वर्ष आली. त्यांनी असं खडकात ओपनमध्ये देवस्थान होतं. ते 38 वर्ष सेवा केली ह्या देवस्थानची. त्यांनी पूजा अर्चा वगैरे फाटं उठून काकड आरती वगैरे करायचे. आणि नंतर ते आपल्या वडिलांची अस्थी घेऊन काशीला गेले. त्या काशीतनं त्यांना सँड्युल ऋषींनी पुन्हा दृष्टांत दिला ही पण प्रति काशी आहे. त्या अस्थीचा कलश घेऊन रिटर्न जा आणि हिरण्यकेशाला विसर्जन कर. त्या ते तिथनं काशीतनं इकडे आले अस्थीचा कलश घेऊन आणि ह्या वाहत्या पाण्यात पलीकडे विसर्जन केलं. तेव्हापासून हे कोकणातले लोक किंवा चंदगड आजरा सावंतवाडी बांधा ह्या सगळ्या भागातले लोक इकडे यायला लागले. त्याच्या आधी नरसिंहवाडी जात होते कोल्हापूरला. कारण नाशिक त्र्यंबकेश्वर लांब पडतंय. नरसिंहवाडी जवळ पडते. ते जाता नाही तिकडे जात. आता इथे उतरतात सगळं गाव. घ्या घ्या
आणि त्याने नाव दिलं हिरण्यकेशी. हिरण्य म्हणजे सोनं, केशी म्हणजे केस. दुसरं नाही काय, सगळं उभत नाही. असेच असतात नारळ आमच्याकडे. हे नारळ चांगले हो, हे नारळ. तर हिरण्य म्हणजे सोनं, केशी म्हणजे केस. पार्वती मातेला सोनेरी केसांची देवी अशी उपमा दिली. ही जी मगरीवर उभी आहे ती जलदेवताचीच पार्वती, तिला सोनेरी केसांची देवी अशी उपमा देऊन तिचं नाव नदीला दिलं. ही नदी इथून उगम पावते. आणि आजरा मैदाना, आजराला रामतीर्थ आहे, त्याचं पात्र मोठं होतं. पुढे गडिंगमल संकेश्वर असं जाऊन पंचगंगा कृष्णाला मिळतंय. तुमच्या कोकणात अरबी समुद्राला जात नाही, अरबी समुद्राला घाटातलं पाणी जाते धबधब्याचं. आणि महादेवाला हिरण्यगर्भेश्वर, हिरण्यगर्भ म्हणजे सूर्य, सूर्यासारखा तेज असलेला तेजस्वी असा शंभू महादेव, म्हणून या स्थळाला हिरण्यकेशी नाव दिलं. त्या सांडल ऋषीने त्यांना भटजींना सांगितलं हिरण्यकेशी नाव द्या म्हणून. हां, त्यांनी हिरण्यकेशी नाव दिलं. दो विचार. हिरण्यकश्यप राक्षस होता, भक्त प्रल्हादचा बाप. त्याला भगवान श्री नरसिंह अवतार घेऊन पोट पाडून मारलं. त्याचा काही इथे संबंध नाही. ही साक्षात शिवशक्ती शंकर पार्वती. त्यामुळे ते शिवशक्ती बाई दारू मटण मस्ती काय चालत नाही, शुद्ध शाकाहारी जेवण, ब्राह्मणी स्थळ असल्यामुळे असे हे स्थळ आहे. ही बिल्डिंग त्या काळात हे केसरकरांना, दीपक केसरकर, त्याचा बाप वसंत केसरकर, तो त्या भटजींचा परम मित्र होता आणि देवभक्त पण होता. त्यांनी त्या काळात गुळ आणि चुना ह्याच्यावर ही बिल्डिंग बांधून दिली. त्यावेळी सिमेंट नव्हतं. आणि त्याच्यानंतर ही बिल्डिंग त्यांनी बांधली. ही पडवी ओकसाहेब म्हणून होते कोकणातले, रत्नागिरी साईडचे. ते आता रिटायरमेंट म्हणून हातात पुण्याला बंगला बांधला त्यांनी. ते जातीने ब्राह्मण आणि त्या भटजींचे परम मित्र आणि देवभक्त. त्यांनी ही बिल्डिंग ही बांधून दिली धर्मशाळा त्या काळात. असं हे देवस्थान आहे. नाही, ही माहिती आली सगळी यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध झाली आहे. यूट्यूब चॅनल, महाराष्ट्र पटोबा, अमेरिका कंट्रोल, सगळ्या चॅनलवर माहिती दिली. त्याच्या तुमच्या किलो येतात माहिती सांगतो आम्ही माहिती. असे पेंडसे भटजीं देवस्थान, ती समाधी आहे ना त्या भटजींची. त्या भटजींनी 1975 साली वारले. त्यावेळी त्यांनी काय सांगितलं, मला ह्या जागेमध्ये धन करा आणि देवाचा आणि माझा समोरासमोर पुढा करा. आणि त्याप्रमाणे त्यांची समाधी बांधून त्यांना धन केली. त्या जागेत समाधी बांधली. ते रामकृष्ण विनायक पेंडसे, वेंगुर्ला बाजारात रगडजी. हां, या. हां, असं हे देवस्थान असल्यामुळे आम्ही ते आता दाढीवाल्यांनी सांगितलं ना, दाढीवाल्यांचे आजोबा ते, पण ते कसे, ते मराठा पेंडसे आणि ज्यांना दृष्टांत शुद्ध ब्राह्मण पेंडसे. म्हणून ते आम्हाला कोणी विचारायला सांगतात. दुकानदाराला सकाळी सुद्धा आलेले लोक त्यांनी पाठवलं माझ्याकडे. आम्ही सांगतो ना स्टोरी. त्यांच्याच ह्याचं देवस्थान आहे ते पेंडशांचं, रामकृष्ण विनायक पेंडसे. त्या समाधीवर नाव आहे. थँक्यू काका. सरकारचे आम्ही नारळ दिला, त्यांना त्रास होणार, आम्हाला त्रास होणार, म्हणून आम्ही तसं करत नाही. ते कोणी सोपेशन पैसे देत हात घ्या पुढे करतो, तर नाही. त्या यूट्यूब चॅनलवर आम्ही ते सांगताना सांगितलं तुम्ही हे सांगा म्हणून. आता लोक उठवतात काहीतरी, अफवा उठवतात. तर त्यांनी सांगितलं ह्या काकांकडनं आम्ही एवढी माहिती सांगितली, निस्तार तुम्ही माहिती सांगितली, एक 5 रुपये 10 रुपये पुढासा खरेदी केला नाही असं त्यांनी सुरुवातीला सांगितलं. त्याच्यात देणारे देतात, कोण 50, 100 सगळ्यात देत नाही. माहिती सांगतात याच्यावर थँक्यू करत चालू राहतात. कारण सावरवाडीला वर्धम पाहुणे, सावरवाडीला वर्धम एवढं नाही, आमचं पण कमी आहे ना. आमचं ओझरवाडी एकदम वर आहे दिसलं. हां, कोण ओझरवाडी. श्रेयू कुठे चालला माझा श्रेयू, कुठे चालला? आय होप फ्रेंड्स तुम्हा सर्वांना हिरण्यकेशीचा इतिहास हा व्लॉग नक्कीच आवडला असेल. तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नेक्स्ट इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.